Hi everyone, today we are going to start the lesson polynomials. What is meant by polynomials? Okay, the poly means many and nomials means terms. Okay, आता what is meant by terms? Terms म्हणजे काय? The variable आणि constant यांचं कॉम्बिनेशन म्हणजे terms. Constant म्हणजेच काय? 1, 2, 3, -4, 0. These are the constant term. 1/2, √2. These are the constants. Okay. आता variable म्हणजेच काय? X, Y, A, B, all the small letters are the variables. आता याला variable का म्हणतो? कारण आपण याची व्हॅल्यू सारखी चेंज करतो, व्हेरी करतो, त्याच्यामुळे याला आपण व्हेरिएबल म्हणतो. आता ह्या दोन्ही मिळून टर्म्स बनतात. फॉर एक्झाम्पल 3 एक टर्म झाली, 3x एक टर्म झाली, y एक टर्म आहे. ओके, 3zx ही एक टर्म झाली. ओके, √2xy दिस इज अनदर टर्म. ओके, -4a दिस इज एनी टर्म. ओके, 5a² दिस इज अनदर टर्म. तर दिस आर द टर्म्स. आता याच्यामध्ये जे कॉन्स्टंट व्हेरिएबलला मल्टिप्लाय असतात त्याला आपण कोएफिशियंट्स असं म्हणतो. ओके, याला आपण कोएफिशियंट म्हणतो आणि हे झालं व्हेरिएबल. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. आता टर्म्सचं कलेक्शन, कॉम्बिनेशन म्हणजेच अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणतो आपण त्यांना. ओके, हे आधी आपण पहिल्या स्टँडर्डमध्ये पाहिलेलंच आहे. फॉर एक्झाम्पल द टर्म्सचं कलेक्शन म्हणजेच काय? 3x + 3 दिस इज एनी अल्जेब्रिक एक्सप्रेशन. ओके, 1/x + 1 दिस इज अनदर अल्जेब्रिक एक्सप्रेशन. √2a² + b. Okay, this is any algebraic expressions. Okay, a² + 3ab + b². This is another algebraic expression. x² + y² + z². हे पण अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आहे. ओके, 2a² + a + 5. ओके, तर हे सगळे मी अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे एक्झाम्पल घेतलेले आहेत. हे काही नवीन एक्झाम्पल घेतलेले आहेत. 2/3x + 4x². दीज आर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. आता या अल्जेब्रिक एक्सप्रेशनला पॉलिनॉमियल कधी म्हणायचं? ज्यावेळेस अल्जेब्रिक एक्सप्रेशनमधल्या व्हेरिएबलची पॉवर होल नंबर आहे. होल नंबर्स म्हणजे काय? तर 0, 1, 2, 3 दीज आर द होल नंबर्स. तर व्हेरिएबलची पॉवर आपल्याला होल नंबर पाहिजे, त्यावेळेस हे सगळे अल्जेब्रिक एक्सप्रेशन पॉलिनॉमियल होतील. ओके, तर आता हे बघा, आता आपण एक्झाम्पल नंबर 1 3x + 3. आता एक्सची पॉवर इथं 1 आहे, त्याच्यामुळं हे पॉलिनॉमियल आहे. 3x + 3 दिस इज अ पॉलिनॉमियल. ओके, एक्झाम्पल नंबर 1 इज पॉलिनॉमियल. ओके, आता एक्झाम्पल नंबर 2. एक्झाम्पल नंबर 2 मध्ये एक्सची पॉवर आहे -1, त्याच्यामुळं हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे, पण हे पॉलिनॉमियल नाही आहे. ओके, तर ऑल पॉलिनॉमियल्स आर द अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स, बट ऑल अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर नॉट द पॉलिनॉमियल्स. आता आपण चेक करूया. नंबर 3 एक्झाम्पल काय? √2a² + b². तर आपल्याला कॉन्स्टंटची पॉवर 1/2 असेल तरी चालेल, कारण इथे 2ची पॉवर आहे 1/2. √2 म्हणजे 1/2. तर कॉन्स्टंट आपल्याला होल नंबर नसेल तरी पण चालेल. ओके, फक्त आपल्याला व्हेरिएबलची पॉवर होल नंबर पाहिजे. त्याच्यामुळं हे एक्झाम्पल नंबर 3 आपलं पॉलिनॉमियल आहे. √2a² b. ओके, आता एक्झाम्पल नंबर 4 पण पॉलिनॉमियल आहे. ओके, आता हे पॉलिनॉमियल इन 2 व्हेरिएबल आहेत. ओके, तर आपल्याला जे या चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत ते पॉलिनॉमियल इन 1 व्हेरिएबल आहेत. तुम्हाला समजण्यासाठी मी हे सगळे एक्झाम्पल घेतलेले आहेत. ओके, तर ह्या पॉलिनॉमियल इन 2 व्हेरिएबल a² + 3ab + b². ओके, दिस इज द पॉलिनॉमियल. आता जे पॉलिनॉमियल मिळेल त्याला टिक करते, लिहित बसले तर वेळ जाईल. ओके, एक्झाम्पल नंबर 5 इज ॲज अ पॉलिनॉमियल, कारण इथं व्हेरिएबलची पॉवर आहे 2, वायची पण पॉवर आहे 2, वाय पण व्हेरिएबल, झेडची पण पॉवर आहे 2, त्याच्यामुळं दिस इज द पॉलिनॉमियल. ओके, आता एक्झाम्पल नंबर
4मध्ये पण ए आणि बी या व्हेरिएबलची पॉवर होल नंबर आहे. ओके, त्याच्यामुळे हे ऑल दीज आर द पॉलिनॉमियल्स. आता एक्झाम्पल नंबर 6मध्ये एची पॉवर आहे, इथं 2 आहे, इथं 1 आहे, ते होल नंबर आहे, त्याच्यामुळं हे पॉलिनॉमियल आहे एक्झाम्पल नंबर 6. आता एक्झाम्पल नंबर 7 2/3x + 4x². तर दिस इज ऑल्सो द पॉलिनॉमियल. इथं जरी 2/3 असेल तरी पण एक्सची पॉवर 1 आहे आणि इथं एक्सची पॉवर 2 आहे. दीज आर द होल नंबर, त्याच्यामुळे एक्झाम्पल नंबर 7 इज होल नंबर. एक्झाम्पल नंबर 8मध्ये 3/5y² + 1/2y + 2. दिस इज ऑल्सो पॉलिनॉमियल. ओके, कारण इथं वायची पॉवर 2 आहे, इथं वायची पॉवर 1 आहे. आता एक्झाम्पल नंबर 9मध्ये √2x. √2 म्हणजे √2x म्हणजेच एक्सची पॉवर असते 1/2. तर एक्सची पॉवर आपल्याला 1/2 नाही पाहिजे, एक्सची पॉवर आपल्याला होल नंबर पाहिजे, त्याच्यामुळं एक्झाम्पल नंबर इज नॉट पॉलिनॉमियल. ओके, एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल नंबर 10 इज ऑल्सो नॉट द पॉलिनॉमियल, कारण इथे एक्सची पॉवर -2 आहे, इथे एक्सची पॉवर -1 आहे. ओके, तर लक्षात आलं व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल. आता पॉलिनॉमियल आपल्याला जे पाहायचे आहेत त्या इन 1 व्हेरिएबल पाहिजे आहेत. x³ + 4x² + x + 1. ओके, y4 y⁴ -1. ओके, y⁴ -3y² + y + 2. These are the all polynomials in 1 व्हेरिएबल. आता हे 1 व्हेरिएबल मधलं पॉलिनॉमियल झालं. ओके, ज्याला मी टिक केलेलं आहे ते. तर आता हे झालं मिनिंग पॉलिनॉमियलचं. ओके, पॉलिनॉमियल इन 2 व्हेरिएबल 3 व्हेरिएबल पण असतात, पण आपल्याला पाहायचे आहेत फक्त ओनली 1 व्हेरिएबल. ओके, नेक्स्ट बीट आहे डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. तर पॉलिनॉमियलची डिग्री म्हणजे काय तुम्ही पाहिलेलं आहे नेक्स्ट स्टँडर्ड 9मध्ये, तरी पण अजून आपण एकदा रिकॉल करूया. ओके, तर px इज एनी पॉलिनॉमियल असेल तर एक्सची जी हायेस्ट पॉवर आहे तर त्याला आपण डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतो. ओके, इफ px इज अ पॉलिनॉमियल इन x देन द हायेस्ट पॉवर ऑफ x इन px इज कॉल्ड डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. फॉर एक्झाम्पल थ्रू आपण समजून घेऊया. एक्झाम्पल नंबर 1मध्ये एक्सची पॉवर आहे 1, त्याच्यामुळं एक्झाम्पल नंबर 1ची डिग्री आहे 1. ओके, आता x² + 3x - 2/5. आता या एक्सप्रेशनमध्ये एक्सची जी हायेस्ट पॉवर आहे ती 2 आहे, त्यामुळे एक्सप्रेशनची डिग्री 2 आहे. एकदम सिम्पल आहे हे. ओके, आता 4y³ + y⁴. आता याच्यामध्ये हायेस्ट पॉवर आपल्याला 4 दिसते, त्याच्यामुळे एक्सप्रेशनची डिग्री 4 आहे. ओके, ती टर्म सेकंड येऊ द्या किंवा थर्ड येऊ द्या किंवा फर्स्ट असू द्या, ज्या एक्सप्रेशनमधील व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री ऑफ द एक्सप्रेशन. ओके, इट मीन्स पॉलिनॉमियल. ओके, ते झालं अल्जेब्रिक एक्सप्रेशनसाठी. पॉलिनॉमियलसाठी पण सेमच. ज्या पॉलिनॉमियलमध्ये व्हेरिएबलची जी हायेस्ट पॉवर असते ती द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, आता इथे x³ - 1. आता या पॉलिनॉमियलची डिग्री आहे 3. ओके, एकदम सिम्पल आहे. तर डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल याच्यावरून पॉलिनॉमियल्सचे व्हेरियस टाईप्स आहेत, लिनियर पॉलिनॉमियल, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक. ओके, आणि अजून एक तुम्हाला या टाईपमध्येच पॉलिनॉमियलचं क्लासिफिकेशन करता येईल. तर मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. मोनोमियल मीन्स ज्या पॉलिनॉमियलमध्ये फक्त ओनली 1 टर्म असते त्याला आपण मोनोमियल असं म्हणतो. 2x, x³ दीज आर द मोनोमियल्स. आता बायनॉमियल्स ज्या पॉलिनॉमियल्समध्ये ओनली 2 टर्म्स असतात, 2x² + 1. ओके, x + 1. तर हे क्लासिफिकेशन आहे टर्म्सवरून. ओके, तर हे झाले बायनॉमियल्स. ज्या पॉलिनॉमियलमध्ये 2 टर्म्स त्याला बायनॉमियल, आणि ज्या पॉलिनॉमियलमध्ये 3 टर्म्स आहेत त्याला ट्रायनॉमियल. ओके, तर हे या टाईपमध्ये एक आणि अजून एका टाईपमध्ये या टाईपमध्ये लिनियर. तर हे जे केलेलं आहे पॉलिनॉमियल्सचं क्लासिफिकेशन ते आहे पॉलिनॉमियलच्या डिग्रीवरून. लिनियर पॉलिनॉमियलमध्ये पॉलिनॉमियलची डिग्री 1 असते, क्वाड्रॅटिकमध्ये पॉलिनॉमियलची डिग्री 2 असते आणि क्युबिकमध्ये पॉलिनॉमियलची डिग्री 3 असते. ओके, आपण याचे काय एक्झाम्पल बघूया. लिनियर मीन्स x + 2. ओके, √2 + x. ओके, y + 2, u + 3, u - 1. Okay, these are the some examples of linear polynomial. For 3/5y
प्लस 2/3. ओके, तर दीज आर लिनियर पॉलिनॉमियल. आता क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, आता जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलचा ax² प्लस bx प्लस c. आता इथं a b c ऑल द रिअल नंबर्स आहेत आणि याच्यामध्ये एक कंडिशन आहे, a इज नॉट इक्वल टू 0. जो x² कोएफिशियंट आहे तो 0 नसला पाहिजे. ओके, तर फॉर एक्झाम्पल y² प्लस 3x प्लस 2 हे एक एक्झाम्पल झालं, किंवा x² मायनस 1. आता इथे एक्सची टर्म मिसिंग आहे, पण एक्सची टर्म मिसिंग असेल तर चालेल, पण आपल्याला x²ची टर्म मिसिंग नाही पाहिजे. x²ची जर टर्म मिसिंग असेल तर ती आहे लिनियर पॉलिनॉमियल. ओके, 3n² मायनस 4n. ओके, दिस इज ऑल्सो क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. ओके, तर आता क्युबिक पॉलिनॉमियलची डिग्री 3 असणार आहे. फॉर जनरल फॉर्म आहे क्युबिक पॉलिनॉमियलचा ax³ प्लस bx² प्लस cx प्लस d. a b c d आर ऑल रिअल नंबर्स अँड हिअर ऑल्सो a इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे x³ म्हणजे ज्या व्हेरिएबल्सची डिग्री 3 आहे, ओके, त्याचा आपल्याला कोएफिशियंट 0 नाही पाहिजे. ओके, इथे a 0 नाही पाहिजे. फॉर एक्झाम्पल z³ प्लस 4z प्लस 9. आता इथे z² टर्म मिसिंग आहे, पण तरी पण चालेल, पण आपल्याला z³ टर्म आहे, त्याचा कोएफिशियंट 1 आहे. ओके, u³ मायनस 1. दिस इज ऑल्सो क्युबिक पॉलिनॉमियल. ओके, y³ प्लस 3y² प्लस 9y मायनस 4. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ क्युबिक पॉलिनॉमियल. तर हे टाईप्स झाले पॉलिनॉमियल्सचे. ओके, टर्म्सवरून मोनोमियल, बायनॉमियल आणि ट्रायनॉमियल. ओके, आणि बाय युझिंग डिग्रीवरून कोणकोणते टाईप करता येतं आपल्याला. लिनियर म्हणजे ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 1 आहे त्याला लिनियर, ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 2 आहे त्याला क्वाड्रॅटिक, आणि ज्या पॉलिनॉमियलची डिग्री 3 आहे त्याला क्युबिक पॉलिनॉमियल. ओके, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.